परिषदेची निवडणूक लागली, या निवडणुकीकडे आपण कसं बघतो? कसं म्हणजे मोहिते पाटलाचा पॅनल आहे, पाटलांनी अकलूजमध्ये पूर्ण विकास केलेला आहे. असं कुणाला नाराज करणार. 70 वर्ष झालं सत्ता आहे त्यांची. आता अकलूजमध्ये बघताय नगर परिषद आहे, नगर परिषदेमध्ये आयुक्त आहे. आयुक्त माणूस बाहेरचा आहे, तो काय काम करत नाही. आमचं आता वैयक्तिक म्हणलं फटाकड्याच्या लायसन्ससाठी आयुक्तांनी लय ताप दिला खालच्या मॅडमने. मग आम्हाला परिवर्तनासाठी आम्ही पाटलांनी आम्हाला उमेदवार दिलेला आहे, त्यांच्या थ्रू आम्ही सगळी कामं मार्गी लावून देणार आहे. अकलूजमध्ये घरकुल मंजूर आहे, सगळं ती सगळी मार्गी लावून देणार आहे. गटरीची कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत, सगळी कामं मार्गी लावून देणार आहे आम्ही. त्यासाठी आमचा उमेदवार आम्ही दिलेला आहे आमच्या कामासाठी. विरोधक म्हणतायत विकास झाला नाही, खरं कसं पाहता? आता विकास झाला नाही म्हणाला, इतक्या दिवस होते त्यांचं सरकार आहे, मग त्यांनी थोडा तरी विकास करायला पाहिजे गावात. त्यांनी केला का थोडा तरी विकास? सगळा पाटलांनी मोठ्या पाटलांनी विकास केलेला आहे अकलूजमध्ये, असं कोणाचा बाहेरचा विकास नाही आहे. तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडे? या निवडणुकीकडे आमचा सगळ्यांना एकच शब्द राहील, मोहिते पाटील म्हणजे विकास, आणि विकास म्हणजेच मोहिते पाटील, हाच शब्द राहील सगळ्यांना. आणि अकलूजमध्ये जे काय आणले, जे काय झाले आज पत्र, ते सगळं त्यांनीच केलेलं आहे. यांचं काय आता ही बाहेर नेऊन इथं आता कलवा करणार, बोलणार. आता ही आलेली नेते मंडळी, बाहेरनं आलेली नेते मंडळी म्हणजे आता माझे आमदार आहेत, ते बाहेर नेऊनच इथं कालवा चालू आहे ना त्यांचा. हे असं झालं, ती झालं, ही झालं, ती झालं. काय बोलण्याची कामात बोलण्यात 3 तारखेला कळेल कुणाची किती हवा आहे अकलूजमध्ये. 3 तारखेला सगळ्याला कळून येईल. ग्राउंड लेवलला इथं घड्याळ, हां, तुतारी हां, आणि भाजप हां, या चिन्हावर निवडणूक लढली जाते, म्हणजे तिरंगी निवडणूक आहे. आता तुतारीचा तुम्ही प्रचार करता, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला या प्रभागात? आता आम्ही जवळजवळ सगळ्याच प्रभागात फिरतोय. सगळ्यात प्रभागात ज्याच्याकडे जाईल त्याला फक्त एकच नाव आहे की मोहिते पाटील, दुसरं कोण नाही. त्यांच्याकडे बघून माणसं मतं करणार आहेत, कारण सगळ्याला माहिती त्यांनी अकलूजमध्ये काय केलं आणि काय नाही केलं. त्याच्यामुळं शेवटी तुतारीलाच मतदान होणार आहे, कुणी किती बोलू दे आणि काय पण म्हणू दे. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली, या निवडणुकीकडे आपण कसं बघता? एकीकडे भाजपा, शिवसेना, एकीकडे अजितदादाची राष्ट्रवादी, आणि एकीकडे पवारांसाहेबांची राष्ट्रवादी उभा आहे. तिरंगी मुख्य 3 पक्षामध्ये निवडणूक होते, तर कसं बघता या निवडणुकीकडे? या निवडणुकीकडं कसं आहे माहिती आहे का? जिकडं मोहिते पाटील आहे तिकडं पूर्ण कोल आहे. मोहिते पाटलाचा विकास आहे. कोणी बी आकड माशी येतील गावात मंत्री आम्ही विकास करू, हे करू, तसं नसतं चालत. ही जी विकास केलेला पूर्ण मोहिते पाटलांनी केलेला आहे. कोणी म्हणाला आमची सत्ता आली, तुम्ही नगरपंचायतमध्ये आमची माणसं निवडून द्या, आम्ही अकलूजचा विकास करू. 2014 पासून केंद्रात बी विकासाच्या मुद्द्यावर विरोधक म्हणताय की मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये काहीच विकास केला नाही, तुम्ही कसं अहो विकास तुम्ही 2014 पासून केंद्रात बी तुमचे सरकार आहे, महाराष्ट्रात बी तुमचे सरकार आहे. मग तुम्ही काय झोपला होता काय? 2014 पासून झोपला होता तुम्ही घरात? तुम्ही विकास का केला नाही? मग तुम्ही म्हणताय की आम्ही विकास करणार, तुम्ही मग इतके दिवस का झोपला घरात? तुम्ही विकास करा म्हणताय. 2014 पासून तुमचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये बी आणि केंद्रात बी तुमचं सरकार आहे. मग तुम्ही का विकास करत नाही? विकास तुम्ही का करत नाही? तुम्ही म्हणता आम्ही विकास करणार, मग तुम्हाला नगरपंचायत आली, मग तुम्ही अकलूजमध्ये विकास करणार का? मग ह्याच्या आधी विकास करणार नाही तुम्ही का झोपला होता घरात? तुम्ही म्हणता विकास आम्ही करणार, तो म्हणजे मग तुमची शीट आली तुम्ही विकास करणार का? मग मोहिते पाटलांनी विकास केलाच की, मग अजून बी करते ती 4 वर्ष झालं प्रशासन होतं नगरपंचायतमध्ये. की आता सत्ता बसला विकास होईल की मोहिते पाटलाचा? आतापर्यंत मोहिते पाटलाचा विकास केला आहे. परंतु एक मुस्लिम बांधवांना एक भावनिक साजरा केली जाते, त्याबद्दल काय सांगाल? अहो ही याळापूरमध्ये मुस्लिम बांधवला म्हणतो यांचा पसार व्हायला लागला, हिरवी सापू मारा ना. तुम्ही आता भावनिक करून इथं म्हणतोय विजय चौकात की आहे ना मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे. अरे तो आव्हान बी करू नका आम्हाला, आम्ही ओळखलंय तुला, तू काय डगरीचा माणूस आहे आम्ही ओळखतो ना. आम्ही जनता आहे ना, आम्हाला कळतंय की कुठला माणूस कसा आहे, कुठला माणूस कसा नाही. तू काय बोलतोय, तू काय करतो? तू इलेक्शन पुरतो भावनिक करतो काय? मुस्लिम समाजाला आव्हान करतो मी, विनंती केली मुस्लिम समाजाला. काय विनंती? तुझी करायची गरज नाही ना आम्हाला विनंती. तू करू नको ना आम्हाला विनंतीच करू नको ना. तुझी काय गरज आहे आम्हाला विनंती करायची आहे का? अकलूज नगर परिषदेवर एकंदरीत झेंडा कुणाचा फडकेल? अहो मोहिते पाटला सत्ता बसणार हो. तुम्ही काय बी करा, तुम्ही गुलाल 3 तारखेला मोहिते पाटलाच पडणार आहे. कोणी किती बोड्या मारू, तुम्ही किती पैशाचा उत्मास करा, तुम्ही काय बी करा, जनताही मोहिते पाटलाही महागाई ध्यानात ठेवा. तुम्ही आपण प्रभाग 4 मधून उमेदवार आहात, कसा प्रतिसाद मिळतो जनतेमध्ये जात असताना? प्रतिसाद आपण पाहतायच. इथं रोजंदारीवर आणलेली माणसं नाहीत. ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे.
त्यामुळं गुलाल जरी तुमचा असला तरी उधळणार आम्ही. जायचं अकलूजकर आणि मोहिते पाटील परिवार आणि आमचे सगळे कार्यकर्तेच गुलाल उधळणार. गुलाल आणा तुम्ही, उधळणार आम्ही. एवढंच मी संदेश देतो. प्रभाग 4 मधून आता फिरत नेहमी असतात. तुम्ही नेहमी समाजकारण राजकारणामध्ये सक्रिय सहभागी असता. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातंय. विकास झाला नाही म्हणून विरोधकांकडून एक अपप्रचार केला जातो. या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? आता आशिया खंडात 1 नंबर आपली ग्रामपंचायत होती, त्यावेळेसचा विकास तुम्हाला माहीतच आहे. आता नगर परिषद झाली, नगर परिषद होऊन 4 वर्ष झाली, प्रशासक होता, तरीही विकास थांबलेला नाही. 65 ते 70 कोटीपर्यंतचे कामं झालेले आहेत प्रशासक असूनही. आणि आजच्या घडीला नगर परिषद लेवलला एवढं डेव्हलपमेंट असलेलं कोणीही गाव दाखवायचं, कुणीही दाखवायचं, विरोधकांनीही दाखवायचं. नगर परिषद लेवलला जे विकास अकलूजचा आहे त्या लेवलचा कोणाचाच विकास नाही. तुम्ही पाहताय पंढरपूर जवळ आहे, आपल्याला सांगोला जवळ आहे, आपल्या अगोदरच्या नगर परिषद आहे. हे अकलूजचा आत्ता नगर परिषद होऊनही विकास पाहताय आपण. पहिलंच इलेक्शन आहे. पहिलंच इलेक्शन आहे. तर पहिलंच आहे. आता ह्याच्यानंतर तर विकास तुम्हाला दिसणारच आहे. बरोबर. नक्कीच तुम्ही त्यावेळेस पण कव्हरेज करा. अकलूजकरांना काय आव्हान असेल आपलं? अकलूजकर सुज्ञ आहेत, त्यांना आव्हान नाही. त्यांना माहीत आहे विरोधक आज आलेले आहेत आपल्या गावी. 4 वर्ष प्रशासक असताना तुम्ही कुठं होता? कुठं तुम्ही? आज इलेक्शनच्या अनुषंगाने तुम्ही अकलूजमध्ये डेरे दाखल प्रवेश केलेला आहे. तरीही अकलूजची जनता सुज्ञ आहे, विकासालाच प्राधान्य देणार. इथं कुठलेही आमिष भूलथापा स्वीकारत नाही अकलूजकर, आणि हे त्यांचा डाव आम्ही हाणून पाडू.